द रिअलिटी ऑफ सिली फार्मिंग, मिरची शेतीची खरी नफा आणि तोटा. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला काय की एकाच गावात सारखीच जमीन असूनही एक शेतकरी मिरचीमधून 10 लाख कमवतो आणि दुसरा शेतकरी कर्जबाजारी होतो? फरक कुठे पडतो? बियाण्यात, खतात की नियोजनात? आज आपण मिरची लागवडीचं पोस्टमॉर्टम करणार आहोत. केवळ पद्धत नाही तर त्यामागचं लॉजिक समजून घेऊया. नमस्कार, मी सखाराम राठोड. स्वागत आहे तुमचं शिवम कृषी टेक या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये. चॅप्टर 1 मध्ये पाहूया मार्केट इकॉनॉमिक्स, द इकॉनॉमिक्स पाहूया. पण त्याआधी जर तुम्ही शिवम कृषी टेक या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला प्रेस करून ऑल वर क्लिक करून घ्या, जेणेकरून माझे जेही नवीन व्हिडिओ पब्लिश होईल त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहाल. चला तर सुरू करूया महत्वाच्या माहितीला. भारतात दरवर्षी लाखो टन मिरची पिकते, पण मार्केटमध्ये भाव स्थिर का नसतात? मिरची लागवडीपूर्वी तुम्हाला डिमांड अँड सप्लायचं गणित समजावून घ्यावं लागेल. जर तुम्ही फेब्रुवारीत लागवड केली तर तुमची मिरची मे जून मध्ये बाजारात येईल. त्यावेळेस पुरवठा कमी असतो आणि भाव जास्त मिळण्याची शक्यता असते. यालाच म्हणतात ऑफ सीझन ऍडव्हान्टेजेस. चॅप्टर 3 मध्ये पाहूया मातीचं रिपोर्ट कार्ड, द सायन्स ऑफ सॉइल. बहुतेक शेतकरी माती परीक्षण न करताच खत टाकतात. हे खत म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेण्यासारखं आहे. मिरचीसाठी जमिनीचा सामू म्हणजेच पीएच 6.5 ते 7.5 का असावा? कारण जर पीएच खूप जास्त असेल तर तुमचं झाड जमिनीतलं सूक्ष्म अन्नद्रव्य ओढू शकत नाही. मग तुम्ही कितीही महागडी खतं द्या, ती वाया जातात. चॅप्टर 4 सायलेंट किलर्स, व्हायरस आणि थ्रिप्स. मिरची शेतातील सर्वात मोठा व्हिलन म्हणजे ब्लॅक थ्रिप्स आणि व्हायरस. हे कीटक तुमच्या झाडाच्या रस शोषतात आणि झाडाची वाढ थांबवतात. पण यावर उपाय काय? केवळ औषधी फवारणी नाही तर प्रिव्हेंटिव्ह मॅनेजमेंट. निळे आणि पिवळे चिकटे सापळे म्हणजे स्टिकी ट्रॅप्स ही केवळ प्लॅस्टिकची पानं नाहीत, तर ती तुमच्या शेतातील कीटकांची संख्या मोजण्याचं मीटर आहे. चॅप्टर 5 मध्ये पाहूया तंत्रज्ञानाचा वापर, द सोल्युशन. आता तंत्रज्ञानाकडे वळूया. मल्चिंग पेपरचा वापर म्हणजे केवळ तण रोखणं नाही तर जमिनीचं तापमान मेंटेन करणं आहे. मिरचीची मूळ खूप नाजूक असतात. ठिबक सिंचन म्हणजे ड्रिप इरिगेशन द्वारे आपण मुळाच्या कक्षेमध्ये खत देतो, ज्याला आपण फर्टिगेशन म्हणतो. यामुळे खतांचा अपव्यय 30 ते 40% कमी होतो. चॅप्टर 6 मध्ये पाहूया खर्चाचा हिशोब, ROI म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. चला हिशोब करूया. एकरी खर्च मल्चिंग, रोपे, खते आणि मजुरी मिळून साधारण 1 ते 1.5 लाख. उत्पन्न जर पाहायचं झालं तर तुम्ही 15 ते 20 टन उत्पन्न घेतलं आणि सरासरी 40 रुपये भाव मिळाला तर उत्पन्न होतं 6 ते 8 लाख. मिरची हा जुगार नाही तर तो एक कॅल्क्युलेटेड बिझनेस आहे. कृषी मित्रांनो, शेवटी निष्कर्ष म्हणायचं झालं तर मिरची लागवड करताना फक्त एक कष्ट करू नका, तर स्मार्ट वर्क करा. योग्य वेळी योग्य निर्णय तुम्हाला यशस्वी शेतकरी बनवू शकतात. जर तुम्हाला या विषयावर अधिक माहिती हवी असेल किंवा कोणतं बियाणं तुमच्या जमिनीसाठी चांगलं आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही शिवम कृषी टेक ढोकसाळ येथे येऊ शकता किंवा मला खाली कमेंट करू विचारू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र.